दादांसाठी पुतण्याचा लढा, सीआयडी धडक। उपमुख्यमंत्री अजित पवारांचा अपघात होऊन 3 महिने उलटले तरी या अपघाताचं ठोस कारण अद्याप तुम्हा आम्हाला कळलेलं नाहीये। तपास सुरू आहे, अहवाल आलाय, अशीच उत्तरं अनेकदा ऐकायला मिळाली। सुनेत्रा पवारांनाही बारामतीतल्या मतदानाआधी आठवलं की यात घातपातही असू शकतो। त्या पहिल्यांदा बोलल्या, पण दादांचा पुतण्या रोहित मात्र गेल्या 3 महिन्यांपासून आपल्या लाडक्या काकांसाठी सतत लढतोय। रोहित पवार यांनी आजही सीआयडी कार्यालयात धडक देत काही मागण्या केल्यात, ज्यामुळे पुन्हा एकदा खळबळ माजली आहे। रोहित पवारांनी दादांच्या अपघात प्रकरणात खरात अँगल तपासण्याची मागणी केली आहे। आता तुम्ही म्हणाल, दादांचा अपघात आणि बोंदू करातचा काय संबंध? या संबंधीचे काही महत्त्वाचे फोटो रोहित पवारांकडून सीआयडीला देण्यात आले। काय आहेत हे फोटो आणि रोहित पवारांनी खरात अँगलवरून नेमकं काय आरोप केले, हेच आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत। नमस्कार, मी स्नेहल चौधरी, आपण पाहतात एलएस मराठी। महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडून देणाऱ्या अजित पवार विमान अपघात प्रकरणाला आता एक वेगळं वळण मिळालंय। आमदार रोहित पवार यांनी आज पुण्याच्या राज्य गुन्हे अन्वेषण विभाग कार्यालयाला भेट देऊन या प्रकरणाच्या तपासाबाबत अत्यंत गंभीर प्रश्न उपस्थित केलेत। या अपघातामागे घातपाताचा संशय व्यक्त करताना त्यांनी अशोक खरात या नावाचा उल्लेख करत या दिशेनं तपास करण्याची आग्रही मागणी केली आहे। रोहित पवार यांनी आज सीआयडीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला, मात्र महत्त्वाचे अधिकारी उपलब्ध नसल्यानं त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांकडे सविस्तर निवेदन आणि काही नवीन पुरावे सुपूर्द केले। प्रसार माध्यमांशी बोलताना रोहित पवार यांनी तपासाच्या संत गतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली। ते म्हणाले की दादांच्या अपघाताला आता 3 महिने उलटून गेलेत, तरीही सीआयडीने या प्रकरणात कोणावरही ठोस कारवाई केलेली नाही। मूळ संशयित मोकाट फिरत आहेत आणि यंत्रणा केवळ औपचारिकता पूर्ण करत आहे। रोहित पवार यांनी उपस्थित केलेला सर्वात मोठा मुद्दा म्हणजे खरात अँगल। अशोक खरात नावाच्या व्यक्तीचा या प्रकरणाशी काय संबंध आहे हे तपासणं गरजेचं असल्याचं त्यांनी सांगितलंय। त्यांच्या दाव्यानुसार ज्या काळात हा अपघात झाला त्या दरम्यान खरात यांच्या बँक खात्यांमध्ये संशयास्पद आणि मोठी आर्थिक उलाढाल झाली। एका सामान्य व्यक्तीच्या खात्यात अचानक इतके पैसे कुठून आले, हे पैसे कोणी दिले आणि ज्या दिवशी अपघात झाला त्याच दिवशी या आर्थिक व्यवहारांचा वेग का वाढला, या प्रश्नांची उत्तरं सीआयडीने शोधायला हवीत, असं रोहित पवार म्हणाले। तसेच दादांच्या अपघाताच्या आधी दादांच्या निवासस्थानाबाहेर अघोरी पूजाही झाल्याचा संशय आहे। या संबंधीचे काही फोटो आणि बारामतीतील एक छोटा नेता असा उल्लेख रोहित पवारांनी केलाय। त्यामुळे हाही तपास सीआयडी करते का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। या प्रकरणातील विमान कंपनी व्हीएसआर बाबतही त्यांनी गंभीर आरोप केलेत। विमान कंपनीच्या मालकाला वाचवण्यासाठी सरकारी पातळीवरून दबाव तंत्राचा वापर केला जात असल्याचा दावा। अपघाताची जबाबदारी निश्चित करण्याऐवजी कंपनीच्या मालकाला व्हीआयपी ट्रीटमेंट दिली जाते। ही कंपनी कोणाची आहे आणि त्यांना कोणाचे आशीर्वाद लाभलेत हे आता स्पष्ट व्हायला हवंय, अशी मागणी त्यांनी केली आहे। कर्नाटक पोलिसांनी दाखल केलेला 0 FIR चा मुद्दाही रोहित पवारांनी पुन्हा एकदा लावून धरलाय। तांत्रिक कारणास्तव हा तपास रेंगाळत ठेवणे म्हणजे पुरावे नष्ट करण्यासाठी वेळ देण्यासारखा आहे, असा आरोप त्यांनी केलाय। सीआयडीने तात्काळ या FIR ची दखल घेऊन सर्व संशयितांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी करणं अपेक्षित होतं, परंतु तसं घडलेलं नाहीये। रोहित पवार यांनी सीआयडीला इशारा दिलाय की जर 10 मे पर्यंत या प्रकरणात कोणतीही ठोस प्रगती झाली नाही किंवा संशयितांना अटक झाली नाही तर ते शांत बसणार नाही। आम्ही पुराव्यांची वाट पाहत होतो आणि आज आम्ही ते सर्व पुरावे अधिकाऱ्यांकडे दिलेत। आता चेंडू सीआयडीच्या कोर्टात आहे। जर तपास भरकटला तर आम्हाला जनतेच्या न्यायालयात जावं लागेल, असंही त्यांनी स्पष्ट केलंय। आजच्या या भेटीमुळे अजित पवार अपघात प्रकरणातील सस्पेन्स अधिकच वाढलाय। अशोक खरात कोण आहेत आणि रोहित पवारांनी दिलेल्या पुराव्यांमुळे सीआयडीच्या तपासाला कोणती नवी दिशा मिळते याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय। सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेत्यांनी यावर अद्याप अधिकृत प्रतिक्रिया दिली नसली तरी रोहित पवारांच्या या आक्रमक पवित्र्यामुळे राजकारण पुन्हा एकदा तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे। ब्युरो रिपोर्ट, एलएस मराठी।